कणकवली फोंडा वैभववाडी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे पडलेत। सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे। 23 कोटी रुपयांचा मंजूर निधी सुद्धा खर्च झाला नाहीये। ही दृश्य आपण तिथली बघतोय। अत्यंत विदारक अवस्था आहे रस्त्याची। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण राज्यमार्गांची खड्डेमय स्थिती पाहायला मिळते। कणकवली हुमरट फोंडा आणि वैभववाडी या राज्यमार्गाच्या रस्त्याची चाळण झाली आहे। या मार्गावरून प्रवास करणं अतिशय धोक्याचं झालंय। 1 ते 2 वर्षांपूर्वीच नव्यानं रस्ता बनवण्यात आला होता, पण आता अक्षरशः तिथे खड्ड्यांचं साम्राज्य आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी 23 कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी निधी मंजूर केलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र अजूनही हे खड्डे बुजवले जात नाहीये। आता अजून किती लोकांचे बळी खड्डे घेणार आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। असा कुठनं गाडी चालवायची हा नुसतं आम्हाला प्रश्नच पडलेला आहे आणि अवघड झालेला आहे सर्व। हे रस्ते जे कॉन्ट्रॅक्टर लोक जे रस्ते करतात याला गव्हर्नमेंटने काहीतरी यांच्यावर हे करायला पाहिजे बाबा। रस्ते एका वर्षानं झाले, एका रस्त्याला खड्डे पडत राहिले। शासनाचा एवढा पैसा तुम्ही पुढे ते फुकट घालवताय ना, मग ते व्यवस्थित करायला पाहिजे ना। आणि कसं काय करायचं, काय चालवायचं कशा, गाडी चालूच नाही अशी परिस्थिती झालेली आहे रस्त्याला। हल्ली रस्त्याला हा जर रस्ता बघाल ना, तर 1-2 वर्ष बी नाही आले रस्ता करून, आणि यांची जर अशी परिस्थिती होत असेल रस्ते तर वाईट आहे ना, परिस्थिती बिकट आहे। सध्या वैभववाडी फोंडा रोडची अवस्था काय म्हणजे खूपच बिकट आहे। आता गेले 4 दिवसापूर्वी एक महिला इथे बाईकवरून पडून मृत्युमुखी पडलेली आहे, सध्या वैभववाडी आदिवासी मंदिरच्या समोर। तर हे खड्डे या सरकारने किंवा इतर ठेकेदारांनी लक्ष देऊन वेळेत वेळ भरून घ्यावी ही आमची विनंती आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या आपण पाहतो की खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे। आपण आता आहोत कणकवलीमध्ये आणि कणकवलीतील हा जो फोंडा आणि तो हुमरट रस्ता आहे आणि हुमरटवरून फोंड्याला रस्ता आहे, त्या ठिकाणी आपण बघतो की हा मोठा तीव्र वळणावर खड्डा आहे आणि या ठिकाणी जे वाहन चालक आहेत ते कसरतीने वाहन चालवत आहेत। आपण पाहतो काही जी वाहनं इथून येत आहेत, या ज्या वाहनाला मोठी कसरत करावी लागत आहे येताना, आणि आपण पाहतो की जी गाडीचं आहे ते देखील मोठं नुकसान होत आहे। तशाच पद्धतीने बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जे राज्यमार्ग आहेत ते बघितलं तर आपले खड्डेमय झाले आहेत। एकंदरीत काही वाहन चालकाकडून नेमकी परिस्थिती काय जाणून घेऊन काय सांगाल, काय परिस्थिती आहे रस्त्याची? रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रस्त्यावरून जाता येता नागरिकांना मानसिक त्रास तर होतच आहे, परत त्यांच्या वाहनांचं देखील ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आणि याला सर्वस्वी येथील काही शासकीय यंत्रणा जबाबदार आहे। आपण इतर हे करण्यापेक्षा आरोग्य व रस्त्याचे याच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे। तरी कृपया आमची विनंती आहे या सरकारला की या रस्त्याला लवकरात लवकर सुधारणा करावी व लोकांची याच्यापासून सुटका करावी। निश्चितच जे प्रवासी आहेत ते रस्ते जो आहे तो रस्ता लवकरात लवकर सुधारणा करावी। आपण बघतो हा जो मोठा खड्डा आहे, तब्बल 3 ते 4 फुटाचा खड्डा आहे। मोठी अवजड वाहनं कशा पद्धतीने कसरत करतात या वाहनातून रस्त्यातून येताना हे आपण पाहिलं। रात्रीच्या वेळी असेल तर मोठे अपघात देखील होतात। अशाच पद्धतीने जो फोंडा आणि वैभववाडी रस्ता या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने मोठे खड्डे पडलेले आणि त्या ठिकाणी बघितलं तर आपण एक जी महिला आहे ती खड्ड्यात पडून जखमी झाली होती आणि ती मृत्युमुखी देखील पडली होती। या देखील आधी आपण सिंधुदुर्ग नगरीमध्ये खड्ड्यात पडून एक महिलेचा मृत्यू झाला होता। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।